हॅलो गर्ल्स, वेलकम टू पॅशनेट पूजा. आणि आज आपण बघणार आहोत की ही छानशी डिझायनर साडी वेअर करण्याची सोपी आणि क्विक पद्धत कशी आहे. तर न चुकता साडी वेअर करण्यासाठी या स्टेप्स व्यवस्थितरित्या फॉलो करा. सगळ्यात आधी आपण मॉडेलला उजवीकडनं साडी खोचून घेतल्यानंतर पदराचा भाग करून घेतलेला आहे. पदर सेट करून झाल्यानंतर जो वरचा काठ आहे तर तो अशा प्रकारे कमरेभोवती गुंडाळून तो बऱ्यापैकी आपण खेचून व्यवस्थितरित्या आपल्या नेवेलच्या थोडंसं राईट साईडला घेऊन पिनअप करून घेतलाय. त्यानंतर आता आपण मिऱ्या टाकत आहोत आणि या मिऱ्या घालत असताना छोट्या साईजच्या मिऱ्या मी घेत आहे. मिऱ्या घालून झाल्यानंतर तुम्ही बघताय त्याप्रमाणे खालचा मिऱ्यांचा जो काठ आहे तो प्रॉपरली फ्लोअर टच होईल एवढी साडी आपल्याला वरती पकडून मिऱ्या एका मागोमाग एक सेट करायच्या आहेत आणि बरोबर हा काठ नेवेलवर येईल एवढ्या पद्धतीने आपल्याला मिऱ्या खोचून घ्यायच्या आहेत. या मिऱ्या खोचून झाल्यानंतर तुम्ही बघताय त्याप्रमाणे खाली बसून मी प्रत्येक मिरी सेट करते आणि ही मिरी सेट करून झाल्यानंतर वरपर्यंत आपण अशा प्रकारे हात फिरवून घेऊ एकदा. आणि त्यानंतर जर हीलची सँडल असेल तर ती घालून आपण साडी वेअर करू शकतो. साडी वेअर करताना आपल्याला लक्षपूर्वक फ्लोअरला टच होईल एवढी साडी सोडायची आहे. या मिऱ्यांसोबत कमरेच्या भागाचा जो मिऱ्यांचा भाग आहे तर तोही आपण अटॅच करून आतून एक पिन लावून घेतली आहे आणि साडी फाटते या कारणामुळे आपण फक्त वरचे 2 पदर घेऊन साडी पिन तिथे लावलेली आहे. ती लावून झाल्यानंतर तुम्ही बघताय की आपला गळ्याखालचा जो भाग येतो तर त्यालाही आपल्याला खूप छान प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. डिझायनर साडी आहे, सूत एकदम पतलंसं आहे, त्यामुळे ही साडी वेअर करायला खूप सोपी आहे. आणि अशा प्रकारे 1 बाय 1 मिरर अटॅच करून आपण पिनअप करून घेतलाय. आपण छोटासा काठ घेतल्यामुळे ज्या खालच्या मिऱ्या आपल्या बाहेर आल्या आहेत तर अशा प्रकारे त्या एकत्रित करून त्याला फोल्ड करायचं आहे आणि तिथे एक हलकीशी पिन आपल्याला लावून घ्यायची आहे. ती पिन लावल्यानंतर आपल्या आतील मिऱ्या बाहेर येणार नाही आणि यानंतर बॅक साईडने पुन्हा एकदा आपल्याला एक पिन अटॅच करायची आहे जेणेकरून आपला पदर हलणार नाही. आणि हे अशा प्रकारे जेव्हा आपण मिऱ्या सेट करू तेव्हा तो खेचून ब्लाऊजलाच लावायचं अशातला काहीही भाग नाही आहे. तसं लावल्यानंतर आपल्याला जो पदर आहे तो ओढल्यासारखा दिसेल म्हणून आपण व्यवस्थितरित्या मिऱ्या करून घेतल्या आणि फक्त मिऱ्यांनाच आतून आपण एक पिन लावली आहे. साडी घालून पूर्ण झालेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. साडीची पद्धत जर आवडली असेल तर नक्कीच मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.